मंडळी, पुण्यातल्या काही राजपुत्रांवर दुःखांचा डोंगर कोसळलाय. का? कारण पप्पांनी नगरसेवक व्हायचं स्वप्न दाखवलं होतं, पण देवेंद्र फडणवीस यांनी थेट घराणेशाहीचा सर्जिकल स्ट्राईक करून स्वप्नांचा चक्काचूर केलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नेते आपल्या मुला पुतण्यांचे फोटो फ्लेक्सवर लावून भावी नगरसेवक म्हणून मिरवत होते. पप्पा आमदार आणि मी नगरसेवक असं समीकरण मांडलं गेलं होतं. पण फडणवीसांनी एका झटक्यात सांगितलं, नो फॅमिली नो घराणेशाही. एकट्या पुण्यात 9 जणांचा पत्ता कट झालाय. आता आमदारांच्या मुलांना कार्यकर्त्याच्या ताटातले वाटे घेता येणार नाही. पण यात एक लूप होल देखील आहे बरं का. जर तुम्ही दुसऱ्या पक्षातून भाजपात आले असाल तर तुमची घराणेशाही पवित्र मानली जाते. बापू पठारेंचंच बघा, त्यांचा मुलगा भाजपवासी झाला म्हणून त्याचं तिकीट कन्फर्म झालं आहे. म्हणजे नियम फक्त घरच्या मुलांसाठी, बाहेरून आलेल्या पाहुण्यांसाठी रेड कार्पेट. बिचारे कार्यकर्ते आता खुश आहेत, कारण साहेबांच्या पोराचा पत्ता कट झाला की त्यांना वाटतंय आता आपला नंबर लागणार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? साहेबांच्या पोरांना घरी बसून सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल का, की हे फक्त निवडणुकीपुरतं नाटक आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि राजकारणातल्या या लपाछपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.